श्री स्वामी समर्थ. तर बघा, स्वामींचा प्रकट दिन तर झाला आणि आता स्वामींची पुण्यतिथी आलेली आहे. तर अशा वेळी तुम्ही 7 दिवसाचं म्हणजे गुरुचरित्राचं सप्ताहाचं पारायण नक्कीच करू शकता. पण गुरुचरित्राचे काही नियम आहेत आणि गुरुचरित्र कोणी करायचं, कसं करायचं, त्याची मांडणी कशी असते, त्याचे नियम काय असतात, गुरुचरित्र पारायणामध्ये काय करावं, काय नाही करावं, कुठल्या गोष्टी कराव्या, कुठल्या गोष्टी टाळाव्यात, या सगळ्या गोष्टींची जी उत्तरं आहेत त्या आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. तर गुरुचरित्र पारायणाचं जे फळ आहे ना, ते इतकं मोठं आहे ना, की तुम्ही हे पारायण करून तुमच्या आयुष्यातली मागच्या जन्मातली जे काही तुमच्या चुका, जे काही तुमची वाईट कर्म आहेत, ती सुद्धा तुम्हाला या गुरुचरित्र वाचनामुळे त्यातनं तुम्हाला सुटका मिळते. त्यातनं तुम्हाला जे काही तुमचे भोग आहेत ते भोग कमी होण्यासाठी मदत होते. तर एक वेळ काय असतं ना, गुरुचं जे आपलं पाठबळ आहे ते आपल्या मागे किंवा आपल्या सोबत असणं खरंच खूप महत्वाचं असतं. कारण काय आहे ना, एक वेळ आहे ना, आपल्याकडनं काही चूक झाली ना, तर देव कोपतो. पण गुरु आपल्यावर कधीच कोपत नाही. पण आपल्या हातून जर अशा काही चुकीच्या गोष्टी झाल्या, की ज्यामुळे आपल्या गुरुचा आपल्यावर रोष ओढवेल, देवाचा कोप चालेल पण गुरुचा कोप कधीच चालणार नाही. त्यामुळे आपल्या हातून अशा कुठल्याच चुकीच्या किंवा वाईट गोष्टी घडता कामा नयेत, की ज्यामुळे आपल्या गुरुचा आपल्यावरती रोष उडवेल. तर गुरुची जेवढी तुम्ही सेवा कराल, गुरुचं जेवढं श्रद्धा ठेवून जेवढ्या गोष्टी तुम्ही कराल ना, तेवढंच तुमच्या गुरुचं पाठबळ तुम्हाला मिळत राहतं. तुमचे गुरु जे आहेत म्हणजेच आपले स्वामी महाराज, आपले दत्तगुरु महाराज आपल्या कायम सोबत असतात आणि जेव्हा आपण पारायण करतो ना, तर या पारायण काळामध्ये दत्तगुरु महाराज आपल्या आसपास असतात, आपल्या जवळ असतात आणि या पारायणामध्ये ते नक्कीच त्यांचं आपल्याला दर्शनही घडत असतं. किंबहुना त्यांचा वास अखंड आपल्या आजूबाजूला आपल्या घरामध्ये असतो. तर खूप लोकांचे किंवा खूप लेडीजचे प्रश्न आहेत, की गुरुचरित्र पारायण हे बायकांनी करावं की नाही करावं? पुरुषांनीच करावं का? तर तुम्ही पाहिलं असेल, की गुरुचरित्र पारायण हे आपण जेव्हा केंद्रामध्ये करतो, तर पुरुषांपेक्षा सुद्धा बायकांची जी संख्या आहे ती जास्त असते. त्यामुळे गुरुचरित्राचे जे काही नियम आहेत ते पाळले तर आपण महिला सुद्धा गुरुचरित्र पारायण नक्कीच करू शकतो. त्याचे जसं जसं आपण स्वामींचं जे सारामृत आहे, तर त्याला आपल्याला इतकं काही नियम नाहीयेत किंवा ते आपल्याकडनं सहज होऊन जातं. पण गुरुचरित्र पारायण करताना थोडे कडक नियम आपल्याला पाळावेच लागतात आणि ते पाळल्यानंतरच तुम्हाला गुरुचरित्र पारायणाचं जे फळ आहे ते मिळत असतं. तर बघा, गुरुचरित्र पारायण तुम्ही आता सप्ताह करू शकता गुरुचरित्र पारायणाचा स्वामींच्या पुण्यतिथी निमित्त. तर 9 एप्रिल 9 एप्रिल ते 15 एप्रिल या दिवसांमध्ये या 7 दिवसामध्ये तुम्ही गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह करू शकता. तर त्यासाठी तुमच्याकडे आधी सुरुवातीला गुरुचरित्र ग्रंथ असणं आवश्यक आहे. तर गुरुचरित्र ग्रंथ तुम्ही दिंडोरी प्रणीत जर घेतला, तर तुम्हाला त्या दिंडोरी प्रणीत गुरुचरित्रामध्ये तुम्हाला सगळ्या ज्या डिटेल्स आहेत, की सप्ताहामध्ये कुठल्या दिवशी किती अध्याय वाचावेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या पारायणामध्ये किंवा त्या ग्रंथामध्ये समजतात. त्यामुळे नक्कीच दिंडोरी प्रणीत ग्रंथ तुम्ही घेतला, गुरुचरित्राचा ग्रंथ तुम्ही घेतला, तर त्याच्यामध्ये तुम्हाला नियम सुद्धा मिळतील. कोणत्या दिवशी किती अध्याय वाचावेत याची सुद्धा तुम्हाला माहिती मिळेल. तर गुरुचरित्र पारायण करताना तुम्हाला हे बघायचं आहे, की तुमच्या पाळीची डेट तर नाहीये ना. कारण काय होतं, आपण स्वामींचं जे सारामृताचं आपण पठण करतो पारायण, तर त्या पारायणामध्ये आपल्याला जर मध्येच पाळी आली, तर आपण आपलं वाचन थांबवून 4 दिवसानंतर पुन्हा सारामृत आहे स्वामींचं, त्याचं पारायण करू शकतो किंवा आपण इतर कोणाकडूनही करून घेऊ शकतो. पण गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करताना तुम्हाला मध्येच ते थांबवता येणार नाही. तर त्याचा नियम असा आहे, की तुम्हाला ते जर एकदा सुरू केलं, तर तुम्हाला ते पारायण पूर्ण करणं गरजेचं आहे.
तर मध्येच तुम्हाला पाळी आली तर तुम्हाला ते गुरुचरित्र पारायण थांबवता येणार नाही. मग एकतर तुम्ही दुसरं कोणाकडून तरी हे गुरुचरित्र पारायण जे आहे ते पूर्ण करून घेऊ शकता आणि या काळात तुम्ही बाजूला बसायचं आहे. गुरुचरित्र ग्रंथाच्या आसपास फिरकायचं नाही. पण जर तुम्हाला माहिती आहे की आपल्या या दिवसांमध्ये पाळी येणार आहे, तर शक्यतो तुम्ही त्या दिवसांमध्ये गुरुचरित्र पारायण करू नका. कारण मध्येच जर तुम्हाला पाळी आली तर ज्या पद्धतीने, ज्या भावनेने, ज्या श्रद्धेने तुम्ही गुरुचरित्र पारायण करणार असताना, त्याच श्रद्धेने किंवा भावनेने समोरचा व्यक्ती तुमचं पारायण पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे गुरुचरित्र ग्रंथाची, त्या पारायणाची आपल्याला हेळसांड करायची नाहीये. त्यामुळेच जर तुम्हाला असं वाटत असेल की माझ्याकडूनच गुरुचरित्र पारायण उत्तमाचं पूर्ण करवून घ्यावं आणि ही सगळी स्वामी महाराजांची इच्छा आहे, दत्तगुरूंची इच्छा आहे की कोणाकडून पारायण करून घ्यायचं. आपण काहीही करत नाही. आपलं जे काही पारायण आहे, आपली जी काही नित्यसेवा आहे, ही स्वामी महाराज स्वतः आपल्याकडून करून घेऊन घेत असतात. त्यांची जर इच्छा असेल तरच ह्या गोष्टी आपल्याकडून घडतात. कारण आपण करणारे कोणीच नाही. जे काही आपल्याकडनं करून घेतात ते स्वतः स्वामी महाराज करून घेतात. त्यांची इच्छा असेल तर या गोष्टी आपल्याकडून होतात. त्यामुळे जर त्यांची इच्छा आहे तुम्ही जर पारायण करावं, तर मग तुम्ही त्या पारायणाच्या काटेकोरपणे नियमांचं पालन करून उत्तमरित्या हे पारायण जर पूर्ण केलं, तर गुरुचं पाठबळ तुम्हाला कायम राहतं. तुम्हाला जगात कुठलीच भीती नाही, कारण साक्षात त्या महाराजांचं पाठबळ तुमच्या सोबत असतं. तर यासाठी आता गुरुचरित्र पारायणची मांडणी करताना तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमची नित्य सेवा जी आहे ती तर तुम्हाला चालूच ठेवायची आहे. पण त्यासोबतच गुरुचरित्रात ग्रंथाची मांडणी करताना तुम्हाला साधी सोपी करायची आहे. फक्त स्वामी महाराजांचा किंवा दत्तगुरूंचा जो फोटो आहे तो ठेवून त्याच्या समोर एखाद्या चौरंगावरती तुम्ही गुरुचरित्र ग्रंथ ठेवू शकता. पण एकदा तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाला सुरुवात केल्यानंतर, पारायणाला सुरुवात केल्यानंतर तो ग्रंथ तुम्ही हलवू शकत नाही. खूप जणांचं असतं की वाचन झालं की तो ग्रंथ उचलून तुम्ही दुसरीकडे ठेवता, परत वाचायला घेऊन बसणार. तर या अशा गोष्टी चालत नाही. तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथ जर तुम्ही एका जागी, ज्या जागी ठेवला आहे त्याच जागी तुम्हाला तो पूर्ण पारायण होईपर्यंत ठेवायचा आहे. हलवायचा नाहीये. आणि शिवाय आपल्या लाल वस्त्रामध्ये किंवा तुम्ही जे कोणत्याही कलरचं वस्त्र वापरत असाल, तर त्याच्यामध्ये गुरुचरित्र ग्रंथ हा झाकूनच ठेवायचा असतो. पारायण झाल्यानंतर आणि पारायणाच्या आधी सुद्धा तो तुम्ही झाकलेलाच असायला हवा. फक्त पारायण करतानाच तो तुम्ही ओपन करायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही साधी सोपी सेवा करायची आहे आणि काही साधे सोपे नियम जे आहेत, तर एक तर तुम्ही मासिक धर्मामध्ये पारायणाला सुरुवात करायची नाहीये. त्यानंतर तुम्हाला जर सुतक असेल किंवा तुमच्या घरामध्ये जर सुतक असेल, तर तुम्ही अशा वेळी इतर कोणाकडून तरी ते पारायण पूर्ण करवून घ्या. पण पारायण तुम्हाला थांबवता येणार नाही. पारायण तुम्हाला पूर्णच करावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर या गुरुचरित्र पारायण काळामध्ये तुम्हाला कोणती गोष्ट काटेकोरपणे पाळायची आहे, तर तुम्हाला कोणाच्याही लग्नाला जायचं नाहीये, तुम्हाला कोणाच्याही मैतीला जायचं नाहीये, कोणाच्या श्राद्धाला जायचं नाहीये. तर आणि सपोज तुम्ही लग्नाला गेलात, तरी सुद्धा तुम्ही तिथलं काहीही बाहेरचं खायचं नाही. पण शक्यतो तुम्ही या गोष्टी टाळाव्यात. समारंभ, कुणाच्या अ, अ, मैतीला किंवा कुणाचं श्राद्ध कार्य असेल तर अजिबात जायचं नाहीये. गुरुचरित्र ग्रंथामध्ये हे नियम लागू होतात. आणि या पारायण काळामध्ये तुम्हाला परान्न वर्ज्य करायचं आहे. परान्न म्हणजे काय? तुम्ही बाहेरनं जे पॅकेट पॅकेटमधले फूड्स जे आणले आहेत ते सुद्धा तुम्हाला खायचे नाहीयेत. परान्न असतं हे, बाहेरचंच अन्न आहे. जे तुम्ही घरामध्ये बनवणार आणि त्याच्यात सुद्धा नियम आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सप्ताह काळामध्ये जे पहिल्या दिवशी जे अ, अन्न घेणार तुम्हाला तेच 7 दिवस घ्यायचं आहे. म्हणजेच तुम्ही आता जर उपवास करणार असाल किंवा एक टाईमचा जर उपवास तुम्ही करणार असाल, तर मग तुम्ही अशामध्ये तुम्ही अ, काय करायचं आहे, तर शक्यतो अ, चपाती खात असाल तर चपातीच खायची आहे. भात तुम्हाला खायचा नाहीये. आणि
बाहेरचे वेफर्स किंवा बाहेरचे चिप्स, बाहेरचं शिजवलेलं अन्न असलं काहीही तुम्हाला खायचं नाहीये किंवा कोणाच्या घरचं सुद्धा खायचं नाहीये. तर तुम्हाला तुमच्या घरात बनवूनच खायचं आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कांदा, लसूण वर्ज्य करायचा आहे. जर तुम्ही स्वतः तुम्ही इतरांसाठी त्यांचं ते बनवू शकतात. पण तुम्ही पारायण करत आहात, तर तुम्हाला कांदा, लसूण वर्ज्य आहे. तर तुम्ही हे पारायण चालू असताना खाऊ शकत नाही. तर तुम्हाला साधं सात्विक अन्न घ्यायचं आहे. जर तुम्ही जर एक डाळ मूग डाळ खात असाल, तर 7 दिवस तुम्हाला मूग डाळच खायची आहे. ठराविक तुम्ही बटाटा वगैरे ह्या गोष्टी खाऊ शकता. मध्येच पारायण काळात जर तुम्ही एकादशी वगैरे करत असाल, तर अशा वेळी तुम्ही साबुदाण्याची खिचडी वगैरे खाऊ शकता. पण तुम्ही स्वतः घरात बनवून खायचं आहे, बाहेरचं काहीच खायचं नाहीये. तर अशा पद्धतीने पारायणाच्या काळात तुम्हाला काय खायचं असा हा नियम आहे. आणि सपोज तुम्ही कोणाच्या घरी गेलात, तर एकतर पारायण काळामध्ये कोणाच्या घरीही जायचं नाहीये. कारण बाहेरचं खाणं होतं, कोणाच्या घरी जाऊन चहा-पाणी सुद्धा करायचं नाही. तुम्हाला तुमच्या घरीच थांबायचं आहे 7 दिवस आणि जर तुम्ही वर्किंग असाल, म्हणजे तुम्हाला जर डेली कामासाठी बाहेर जावं लागत असेल, तर तुम्ही फक्त कामासाठी जायचं आहे आणि कामासाठी जाऊन घरी परत यायचं आहे. तर बाहेर जाऊन तुम्ही चहा, कॉफी असलं काहीही नाही घ्यायचं. तर शक्यतो प्रवास न करता तुम्ही घरीच राहून जास्तीत जास्त तुम्ही पारायण काळामध्ये दत्तगुरूंची, स्वामी महाराजांची सेवा जेवढी करता येईल तेवढी तुम्ही करायची आहे. आणि सपोज तुम्ही जर तुमच्या माहेरी असाल, तर काही लेडीज त्यांच्या माहेरी असतात. तर अशा वेळी तुम्ही तुमच्या आईच्या घरचं जेवलात तरीही चालेल, त्यात काही हरकत नाही. तुम्ही तुमच्या आई-वडिलांच्या घरी खाऊ शकता. पण इतर कोणाच्या घरी तुम्ही खाऊ शकत नाही. आणि त्यातही तुम्हाला कांदा, लसूण वर्ज्य करायचं आहे. अ, आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे काही तुम्ही स्वतः खाणार आहात, सात्विक भोजन, सकाळपासून रात्रीपर्यंत जे काही तुम्ही सात्विक भोजन घेणार आहात, तर ते तुम्हाला आधी दत्तगुरू महाराजांना, स्वामी महाराजांना नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही ते ग्रहण करायचं आहे. तर अशा पद्धतीने हे झाले खाण्यापिण्याचे नियम. तर तुम्ही हवं तर चहा किंवा सरबत, ताक या गोष्टी सुद्धा घेऊ शकता. पण तुम्ही स्वतः घरात बनवून त्या घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर आता हे गुरुचरित्र पारायण कोणत्या वेळी करावं, कसं करावं? तर एकतर तुम्ही जो ग्रंथ आणणार त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, की पहिल्या दिवशी किती अध्याय वाचायचे, दुसऱ्या दिवशी किती अध्याय वाचायचे. तर असे सप्ताहाचे 7 दिवसाचे किती अध्याय वाचायचे हे त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. पण ब्राह्म्य मुहूर्तावर उठूनच पारायण करायचं का? तर हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, की तुम्हाला जर ब्राह्म्य मुहूर्तावर उठून पारायण करणं शक्य असेल, तर तुम्ही नक्कीच करा. कारण त्याचं फळ वेगळं असतं. का? तर ब्राह्म्य मुहूर्त म्हणजे अशा वेळी शांतता असते, कसला आवाज नसतो, कसलं डिस्टर्बन्स नसतं. फक्त समोर गुरु महाराज असतात, समोर आपल्या स्वामी महाराज असतात आणि आपण असतो. बास. तुम्हाला कसलंच डिस्टर्बन्स नसतं. तुम्ही देवासोबत एकरूप होता. पारायणामध्ये तुम्ही एकरूप होता आणि म्हणूनच ब्राह्म्य मुहूर्तावर पारायण करणं गरजेचं आहे. पण एखाद्याला जर शक्य नाही गुरुचरित्र पारायण म्हणजे ब्राह्म्य मुहूर्तावर उठून जर पारायण करणं शक्य नाही, तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार सुरू करू शकता, तुमच्या टाईमनुसार. पण गुरुचरित्र पारायण जर तुम्ही सुरू केलं, तर मध्ये जो 12 ते 12:30 हा जो टायमिंग आहे, तर तो दत्तगुरू महाराजांच्या भिक्षेचा टाईम असतो. तर अशा वेळी तुम्हाला तुमचं पारायण त्या अर्ध्या तासासाठी बंद करायचं आहे. कारण या काळामध्ये दत्तगुरू महाराज हे भिक्षेसाठी, भ्रमंतीसाठी बाहेर पडतात. तर फक्त 12 ते 12:30 तुम्हाला तुमचं पारायण थांबवायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमचा पुढचा अध्याय पुन्हा सुरू करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही वाचन करायचं आहे आणि 7 दिवसाचा सप्ताह तुम्ही पूर्ण करायचा आहे. तर अशा पद्धतीने आहे आणि शक्यतो गुरुचरित्र पारायण हे जर तुम्हाला तुमच्या जवळच्या केंद्रामध्ये जाऊन जर करायला मिळालं, तर खरंच खूप चांगली गोष्ट आहे. कारण अ, केंद्रामध्ये जे आपण पारायण करतो ना, तर त्याचं एक वेगळं फळ असतं आणि तिथे आपण जास्त एकरूप असतो. कारण पूर्ण जे वातावरण असतं ना, ते भक्तिमय झालेलं असतं. ते पूर्ण प्रसन्न वातावरण असतं. जेव्हा आपण
प्रत्यक्ष मंदिरात देवासमोर जाऊन पारायण करतो तेव्हा. पण तुम्हाला शक्य नसेल केंद्रात जाणं किंवा तुमच्या आसपास केंद्र नसेल, तर काही हरकत नाही. तुम्ही घरी बसून तुमच्या देवासमोर तुम्ही पारायण करू शकता. पण तुमच्या घरात तुम्हाला ते नियम पाळणं गरजेचं आहे. तिथे तुम्हाला शिवता-शिवत करायची नाहीये. घरामध्ये सकाळ संध्याकाळ तुम्हाला आरती करायची आहे. सकाळ संध्याकाळ जे काही तुम्ही खाणार त्याचा नैवेद्य तुम्हाला दत्तगुरु महाराजांना, स्वामी महाराजांना दाखवायचा आहे. आणि 7 दिवसाचं सप्ताहाचं पारायण झाल्यानंतर 7व्या दिवशी तुम्हाला उद्यापन करायचं आहे. तर उद्यापनाला तुम्ही दत्तगुरु महाराजांचा, स्वामी महाराजांचा जो काही आवडीचं जे जेवण आहे, आवडीचा जो आहार आहे, त्याचं तुम्ही त्यांना नैवेद्य दाखवू शकता किंवा पुरणपोळीचं जेवणही तुम्ही करू शकता. आणि त्याबरोबर उद्यापनाला मग तुम्ही एखादं जोडपं जेवायला घालू शकता किंवा अ, ज्या छोट्या मुली असतात त्यांना तुम्ही जेवायला घालू शकता अशा पद्धतीने. आणि कोणी जर नसेल तर तुम्ही मग देवळामध्ये जाऊन किंवा बाहेर जाऊन अन्नदानही करू शकता. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही अ, दान करू शकता आणि तुमच्या सप्ताहाची पारायणाची सांगता करू शकता. तर हे गुरुचरित्र पारायण इतकं प्रभावी आहे की त्याच्यामध्ये साक्षात दत्तगुरु महाराज तुमच्या घरी येऊन जातात. दत्तगुरु महाराज साक्षात पारायणाला हजर असतात. तर अशा पद्धतीने सप्ताहाचं पारायण तुम्ही नक्कीच करू शकता आणि त्याचे तुम्हाला नक्कीच खूप सारी फळही खूप मोठं फळही तुम्हाला दत्तगुरु महाराज देतात. अशा पद्धतीने 9 एप्रिल ते 15 एप्रिल तुम्ही सप्ताहाचं पारायण करू शकता. गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करू शकता. तर गुरुचरित्र ग्रंथ संक्षिप्त रूपात सुद्धा मिळतो. तर तुम्हाला तोही अवेलेबल झाला तर तुम्ही तोही घेऊ शकता. तर अशा पद्धतीने मला वाटतं मी बऱ्यापैकी माहिती दिली आहे. पण जर काही राहून गेलं असेल तर मी त्याचा नक्कीच दुसरा व्हिडिओ बनवून तुम्हाला नक्कीच ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवेल. तर नक्कीच तुम्ही जर करणार असाल, स्वामी महाराजांची इच्छा असेल तर उत्तमाचं गुरुचरित्र पारायण तुमच्याकडनं ते करवून घेतील. श्री स्वामी समर्थ.